बिग बॉसचा नवीन एक प्रोमो रिलीज करण्यात आलेला आहे आणि यामध्ये छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम आणि निकीमध्ये जबरदस्त भांडणं बघायला मिळत आहेत। एवढे दिवस ते बहीण भाऊ म्हणून राहत होते आणि आज रक्षाबंधनच्याच दिवशी त्यांच्यामध्ये भांडणं झालेले आहेत। तर आता यावरून असं दिसून येतं की रक्षाबंधन सुद्धा ते दोघं जण साजरा करणार नाहीत, कारण खूप जबरदस्त भांडणं झालेले आहेत। यामध्ये छोटा पुढारी ओरडून सांगतो की मी तुला बहिणीचा दर्जा दिलेला होता, निकुताई निकुताई म्हणत होतो, आणि त्यावर निकी बोलते की अरे जा तू बहीण भावाच्या नात्यावर धप्पा आहेस। अशा प्रकारचा आपल्याला प्रोमो दिसत असतो, परंतु हा प्रोमो आता रिलीज झाल्यानंतर अशी चर्चा होत आहे की नक्की या दोघांमध्ये भांडणे कोणी लावले। तर त्या व्यक्तीचं पण नाव समोर आलेलं आहे, कारण बिग बॉसनं परत दुसरा एक प्रोमो रिलीज केलेला आहे आणि त्यामध्ये असं दिसून येतं की धनंजय पवार यांनी या दोघांमध्ये भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे। तर निकी जवळ धनंजय पवार म्हणजेच डीपी जाऊन बोलतो की घनश्याम जो आहे ना, तो नकळतपणे येऊन तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगत असतो। त्याला इंटेन्शनली जरी सांगायच्या नसल्या तरी तो सहज बोलून जातो की तुम्ही असं करताय, आमच्याबद्दल काय बोलताय किंवा तुमचा प्लॅन काय आहे। तर थोडक्यात धनंजय जाऊन निकीला असं म्हणतो की घनश्याम तुमच्या गोष्टी आमच्यापर्यंत येऊन सांगतो, आणि यावरूनच निकी चिडते। आणि आता संपूर्ण स्टोरी आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळेलच, परंतु ओव्हरऑल तर असं आहे की धनंजयमुळेच या दोघांचे भांडणं झालेले आहेत आणि भांडणं एकदम जबरदस्त झालेले आहेत। आणि विशेष म्हणजे धनंजय पवारनं असं करून देखील आता जो प्रोमो रिलीज झालेला आहे त्यामध्ये खाली जर कॉमेंट तुम्ही वाचल्या तर धनंजय पवार बद्दल चांगल्या कॉमेंट येत आहेत। असं सांगत आहेत की हा आता डीपी साहेबांनी गेम खेळायला सुरुवात केली, आता कोल्हापुरी तडका दाखवायला सुरुवात केली। तर उलट असं वाटत होतं की आता डीपीवर वाईट कॉमेंट येतील, कारण त्यांना बहीण भावाच्या नात्यामध्ये किंवा निकी आणि छोटा पुढारीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे, परंतु उलटच चित्र दिसत आहे। उलट डीपीची चर्चा होत आहे किंवा डीपीला चांगलंच म्हटलं। याचं कारण असं बी असू शकतं की काल रितेश भाऊच्या धक्क्यामध्ये काही कॉमेंट्स वाचून दाखवले होते आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की डीपी काहीच खेळत नाही, एकदम शांत बसून असतो, आणि त्यावर डीपी बोलत असतो की अजून मी गेम खेळायला सुरुवातच केली नाही असं बोलला होता। आणि आता कुठेतरी कॉमेंट्स वाचून असं कळतंय की आता डीपीने गेम खेळायला सुरुवात केलेली आहे आणि याच कारणामुळे त्यांना भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे असं पण बोललं जात आहे। तर काय वाटतं या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला, कॉमेंट करून नक्की सांगा।